आज आपण बनवणार आहोत भरली वांगी। तर मी इथं थोडंसं खोबरं, थोडासा लसूण, कढीपत्ता, शेंगदाणे, कांदा लसूण मसाला 2 चमचे, अर्धा चमचा हळद, थोडीशी कोथिंबीर, हे सगळं आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये मी मीठ टाकायला विसरले, तुम्ही वाटणामध्येच मीठ टाका। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। इथं मी पावशेर वांगी घेतलेत, स्वच्छ धुवून त्याचे काटे वगैरे काढून घेतलेत, मी कापून घेतलेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता मसाला भरायचा आहे। वांगी भरून झालीत आता आपली। आता आपण एक कढईमध्ये तेल टाकूयात। तेल गरम झालं की आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं, जिरं टाकून झालं की आपण त्याच्यामध्ये वांगी टाकणार आहोत। वांगी आता आपल्याला तेलामध्ये चांगली भाजून घ्यायचेत। वांगी भाजून झाली की आता आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचंय। आणि आता आपण झाकण ठेवणार आहोत 10 ते 15 मिनिटं वांगी शिजस्तोपर्यंत। ही आपली वांगी शिजलेत। ही भरली वांगीची रेसिपी अगदी साधी सोपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।